मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो तुम्ही थंबनेल आता पाहिलेला असेल आपल्या व्हिडिओसाठी, दुकानं बंद झाली फजिती। आता नेमकी दुकान कोणाची बंद झाली आहे, फजिती कोणाची झाली आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील हा महत्त्वपूर्ण अपडेट प्रत्येक लाभार्थ्यांनी आवर्जून पहा। ज्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत आहेत प्रत्येकाने हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहिला पाहिजे। जेव्हा व्हिडिओ हा संपेल तेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रत्येकाच्या शेअर झाला पाहिजे। तुमचे पूर्ण डाऊट या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहेत, कारण आज राज्य सरकारच्या माध्यमातून जो नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, या शासन निर्णयामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती सुद्धा देण्यात आली आहे। ती माहिती सुद्धा आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत ज्या महिला भगिनी पात्र झाले आहेत यांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा सुद्धा झाले आहेत। आता असं या ठिकाणी घडलंय की या योजनेमध्ये असं भयानक घोळ झालाय, तो म्हणजे सातारा जिल्ह्याची तुम्ही बातमी ऐकली असेल। सातारा जिल्ह्यामध्ये एकाच महिलांनी जवळपास 30 फॉर्म भरलेले आहेत। त्यामध्ये बनावट आधार कार्ड बनवणे असेल किंवा या योजनेसाठी जे काही डॉक्युमेंट लागतात हे सर्व डॉक्युमेंट बनावट जोडून आता त्या ठिकाणी 30 फॉर्म भरलेले आहेत आणि 30ही फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आणि 30 फॉर्मचे पैसे सुद्धा त्यांच्या खात्यावरती गेलेले आहेत। आता बनावट डॉक्युमेंट बनवून जर 31 व्यक्ती जर फॉर्म भरत असेल तर आपल्या गावातील सुद्धा एखादा व्यक्ती या योजनेमध्ये विनाकारण लाभ घेत असेल। आता ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण नाही अशा सुद्धा महिलांनी यामध्ये लाभ घेत आहेत आणि ज्यांनी या योजनेसाठी पात्र नाहीत अशा सुद्धा महिलांनी या योजनेअंतर्गत बनावट डॉक्युमेंट बनवून लाभ घेत आहेत। आता बघा, यामध्ये जे काही नियम सांगण्यात आले होते या नियमामध्ये भरपूर अशा महिला बसत नाहीत। तुमच्या शेजारी असेल, तुमच्या गावामध्ये असेल, तुम्ही नक्की एखादी महिला पाहिली असेल। आता यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे, आता तुम्हाला कोणत्याही ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही। आता सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिला भगिनींनी आतापर्यंत अर्ज केलेले नाही आहेत अशा भगिनींनी आता या योजनेमध्ये अर्ज करणार नाहीत। आता अर्ज जर करायचा असेल तर कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा आहे याबद्दलची सुद्धा माहिती आज आलेल्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेली आहे। आता या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती सुद्धा समजून घेणार आहोत। सर्वप्रथम ध्यानात ठेवा, ज्यांची फजिती झाली आहे ती म्हणजे कोणाची, ज्या महिला भगिनींनी डुप्लिकेट डॉक्युमेंट असतील किंवा जे काही बनावट डॉक्युमेंट्स असतील बनवून या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत, यांची फजिती मात्र नक्की होणार आहे। नेमकं म्हणजे कसं आहे, कडक कारवाई केली जाणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आता बनावट डॉक्युमेंट बनवणं हे कायद्यानं गुन्हा आहे। आता तुम्ही जर बनवलं नसेल तर एखादा ऑनलाईन सेंटरवाला तो नक्की तुम्हाला माहिती दिलं असेल, असं करून तुमचं अर्ज मी इथं ऑनलाईन करतो आणि तुमच्या अर्जाला अप्रूव्हल सुद्धा मिळालेलं आहे, कारण चूक तुमची नाही, त्या समोरच्या व्यक्तीचं ऐकून तुम्ही नक्की फॉर्म भरला असेल। आता ज्यांनी विनाकारण या योजनेअंतर्गत लाभ घेत असेल पात्र नसून सुद्धा अशा व्यक्तींचा आता फॉर्म जो आहे तो रद्द होणार आहे, हे ध्यानात ठेवा। म्हणजे यांची फजिती या ठिकाणी झालेली आहे। आता नेमकी दुकान कोणाची बंद होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घ्या। सर्वप्रथम जो शासन निर्णय आज राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया। आता या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। शासन निर्णय मी बाजूला लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता, किंवा या शासन निर्णयाबद्दल एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा आजच आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पाहू शकता। आता बघा, या शासन निर्णयामध्ये 11 व्यक्ती अधिकारी अर्ज करणार होते। यामध्ये अंगणवाडी सेविका असेल, आशा सेविका असेल, ग्रामसेवक असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल, CSC सेंटर असेल किंवा या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः असेल किंवा कोणत्याही कॉम्प्युटरधारक व्यक्ती ज्यांना अर्ज करता येतं असा व्यक्ती अर्ज करू शकत होता। परंतु आता या ठिकाणी आजपासून अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे बंद करण्यात आली आहे। यामध्ये फक्त एकच व्यक्ती फॉर्म भरू शकतो, तो म्हणजे कोणता, अंगणवाडीच्या माध्यमातून, म्हणजेच अंगणवाडी सेविका मार्फत हे अर्ज आता स्वीकारले जाणार आहेत। आता बाहेर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार नाही, हे ध्यानात ठेवा। परत एकदा माहिती समजून घ्या, कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज आता करता येणार नाही। फक्त अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडी अंतर्गतच तुम्हाला आता अर्ज करता येणार आहे। म्हणजे बाकीच्या लोकांची आता दुकान बंद झाली, त्यांचं शटर लागलेलं आहे, कारण बनावट अर्ज करून भरपूर अशा लाभार्थ्यांनी किंवा ज्या दुकानदारांनी पैसा सुद्धा खूप कमवलेला आहे आणि यामध्ये लाभार्थ्याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लूट झालेली आहे। आता त्यांचा शटर लागलेला आहे, म्हणजे त्यांची दुकान बंद झालेली आहे। आता जे ओरिजिनल ॲक्च्युअली करेक्ट आहेत
जे लाभार्थी या योजनेमध्ये फिक्स बसत आहेत अशा लाभार्थ्यांना काहीच होणार नाही। प्रति महिना तुमच्या खात्यावरती हे 1,500 रुपये नक्की येणार आहेत। जर तुम्ही बोगस असाल तर तुमचं हे फॉर्म बाद होणार आहे, त्यासाठी इथं काळजी करण्याची गरज नाही। जर तुम्ही ओरिजिनल असाल, तुम्ही जर डुप्लिकेट लाभार्थी नसाल तर तुमच्या खात्यावरती दर महिन्याला हे पैसे येणार आहेत। आता यासाठी एक नवीन KYC सुरू होईल बहुतेक येणाऱ्या काही दिवसामध्ये। KYC सुरू झाल्याच्या नंतर यामध्ये सर्व जे काही विनाकारण लाभ घेत आहेत हे सर्व लाभार्थी अपात्र होतील। जे योग्य आहेत अशा लाभार्थ्यांना मात्र नक्की लाभ दिले जाणार आहे। आता तुम्ही जर 2-3 दिवसाखाली जर अर्ज केला असेल सप्टेंबर महिन्यामध्ये तर अशा लाभार्थ्यांचं नेमकं काय होईल किंवा ज्यांनी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलाय यांचं नेमकं काय होणार आहे। आता बघा, तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमचं अर्ज या ठिकाणी अप्रूव्ह होणार आहे। जर तुम्ही या योजनेमध्ये बसत असाल तर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित तुमचे पाहिले जातील। जर तुम्ही या योजनेअंतर्गत बसत असाल तर तुमचं अर्ज पात्र होणार आहे, त्यासाठी तुम्हाला शंका करायची गरज नाही। इथून पुढे जे काही नवीन अर्ज करणार आहेत अशा लाभार्थ्यांना आता बाहेर कोठेही अर्ज करता येणार नाही, फक्त अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातूनच अर्ज करता येणार आहे। आता प्रत्येक ग्रुपवरती ही माहिती नक्की शेअर करा, कारण यामध्ये जे भरपूर असे लाभार्थी बनावट डॉक्युमेंट बनवून लाभ घेत होते अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, विनाकारण गैरसमज तुमच्या डोक्यातून काढून टाका, जे ॲक्च्युअली करेक्ट आहेत अशाच लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट मिळत जातील। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।